हा, जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. एक ऑफिशियल अनाउन्समेंट आहे आयोजन कमिटीच्या वतीनं की जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. कृपा करून आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. लंच हॅज बीन स्टार्ट नाव, सो आय रिक्वेस्ट यू टू ईच अँड एव्हरी पर्सन टू प्लीज प्लीज तुम्ही त्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. किती पाहिजे साहेब? अरे ही पाहिजे की नको? 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. हा, नाला सोपारा संघ, आपण पहिल्यांदा भोजन करून घ्या आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याची ट्रॉफी इथून दिली जाईल. सो त्या गोष्टीची देखील खबरदारी आपण घ्याल. हा वाडा संघ, टीम वाडा, आपण आपलं पार्टिसिपेशन प्राइज इथे घ्यायचं. हा, सगळ्यांना इथे आपण आमंत्रित करतोय. नावाच्या नाही, मी तेच बोललेलो, आम्हाचीच दिलेली. तर त्यांचा तो त्यांच्या माणसाला नाही नाही नाही, ते आम्हाला बोलवा त्यांनी केला हे. आता तुम्हाला उद्या काय म्हणतो नेक्स्ट संडे इकडे 12 वाजता इकडे जाऊ शकता. 12 म्हणे आम्हाला बोलवा, आम्हाला बोला मॅनेजरसाठी. मी आम्हाला दिलेलं बघा. बघा, आमच्या गुणलेखक मित्राने आधी अमयच लिहिलेलं आणि सरांनी स्कोरिंग करतायत. त्यांच्या 12th मॅन इथे येऊन सांगितलं की नावाचं ते नाव आम्ही चेंज केलं. सो मॅचला इथे होती सुरुवात. टीम वसईचे डॉक्टर अमय, आपण या. आपल्या 22 धावा आहेत, तर मॅन ऑफ द मॅच करता जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर आशिष आणि डॉक्टर जयेश, बॉल तयार. पहिलाच बॉल ग्रेट नॉट, परंतु कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न होते कारण बॉलची हाईट देखील जास्त होती. इथे एक सिंगल जी धाव फलकावर कनेक्ट होते. गोलंदाजी करता आशिष राठोड, डॉक्टर आशिष राठोड जाधव. नका ना सर, काय ऑलरेडी सगळं कन्फ्युज करून ठेवलंय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल हलक्या हाताने बॅकफुटवर येऊन पंच केलाय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. 27 टार्गेट समोर आहे. 27, 27 धावा ज्या खरं तर गरजेच्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आशिष राठोड जे गोलंदाजी करतायत. विरार संघाचं ते सध्या प्रतिनिधित्व सुरू आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे. 25 धावा ज्या गरजेच्या आहेत विजयाकरता. बॉल तयार. 4 षटक आहेत, त्यामुळे खरं तर ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट. आखू टप्प्याचा बॉल मिडविकेटला वळण दिलंय चेंडूला आणि एक सिंगल जिथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर. 3 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं डॉक्टर आशिष राठोड विरार संघाचं नेतृत्व ते करतायत. फ्लिक केलाय पॅड मधून मनगडाच्या सहाय्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगला. सर मी आहे ना ते लिहिलं तुमचाच कोणतरी एक माणूस त्यांनी सांगितलं नाव चेंज. अमय अमय सर. नाही नाही नावे ट्रॉफी घेतली. इथे पहा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का क्रमांक 1. बॅट्समन आउट. बॉलर कोण फिल्डिंग कोण? कॅच. हॅलो, विश्वास पाटील. चला नवीन बॅटर. जेवला का? काय जेवलं? कोण आहे?
चा खेळ संपलाय. विजयाकरता अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे, कारण 27 धावांचं टार्गेट समोर आहे. एक गडी बाद झालाय. डॉक्टर आशिष जे मैदानातून माघारी परतले. चला सेकंड ओव्हरला सुरुवात. डॉक्टर विनय जे क्रीडांगणावरती गोलंदाजी करता आलेत. विरार संघ या सामन्याला जिंकण्याकरता 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. यार षटकातला पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस होता इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफला चाललाय बॉल. तिथून एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न रोखले गेलेत. ओनली सिंगल. आणि याच सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. आशिष 5 धावा. कारण बॅटिंग पण त्यांनी केली. बॅटिंगला पण बॅटिंग इथे खरं तर चॅलेंजेस आहेत. प्रत्येकाच्या समोर एक आव्हान आहे. कारण एकंदरीत पुढील क्रिकेट करता पुढच्या फेरीसाठी देखील प्रत्येकाचं जिंकण्याचं स्वप्नवत सत्य ते कदाचित सत्यात उतरवण्याकरता इथे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. लॉंगर बॉल चाललाय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे दिली जाईल आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 6 या अंकावर. 6 ऑन स्कोर कार्ड. 21 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. टीम बीएमपीए पॅन्थर भिवंडीचं याच मातीतील खेळाडू जे मात्र फलंदाजी करतात. इथे पहा फटका उंच पुरा. बॉल चाललाय. लॉंग ऑन. सुपर सुपर ट्राय इथे विरार संघाकडनं. झेल सुटला जरी असला तरी क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांना येस मॅन ऑफ द मॅच करता आपण आमंत्रित करतोय मिस्टर डॉक्टर अमेय. याच 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 8 ऑन स्कोर कार्ड. 8 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 19 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता, विजयाश्री प्राप्त करण्याकरता बीएमपीए पॅन्थर्स क्रीडांगणाच्या आतमध्ये मात्र लढतायत अक्षरशः. अगेन एक डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता जी संपन्न होतीये. शेवटचे 2 चेंडू जे अजूनही माफ करा शेवटचे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. बॉल तयार. मॅचची कट आणि बॉल पहा कर्विलिनियर मोशन घेत चाललाय. शॉर्ट पॉइंट आणि गलीच्या मधोमध. त्यामुळे एक सिंगल जे इथे कंप्लीट होईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 9. 5 चेंडूंचं सत्र इथे संपले. एक बॉल या षटकातील शेष आहे. चेक करतायत बॉल. शंका फार महत्वाची गोष्ट आहे जी खरं तर इथे आली आहे फलंदाजाला. त्यामुळे चेंडू क्रॉस व्हेरीफाय केला जातोय. धावसंख्या 9 या अंकावर आहे. विजयाकरता अजूनही 18 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता टीम बीएमपीए पॅन्थर्स लढतात क्रीडांगणावरती. फटका चांगला आहे. ओव्हर दी हेड ऑफ द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईन सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर. चौकार 4. आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 13 धावा. 12 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. कदाचित अशा अनेक मॅचेस आहेत की ज्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण जिंकताना गोलंदाजीच्या बाजूने पाहिल्यात. अशा अनेक मॅचेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील जिंकताना पाहिल्यात. त्यामुळे विरार संघ कुठेही खचून न जाता
त्याच उमेदीनं त्याच ताकदीने इथं तुम्हाला लढावं लागेल. डॉक्टर आशिष राठोडचं पहिलं षटक तुम्हाला आठवावं लागेल, ज्यानं पहिलं षटक फेकत असताना फक्त 4च धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने टिपलाय. कदाचित तिसरं षटक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. डॉक्टर आकाश 12 बॉल आणि विजयाकरता 14 या धावसंख्येची गरज आहे. अत्यंत सुसज्ज स्टेडियम खर तर अनेक तालुके एकमेव जिथे गोलंदाज तयार आहे. आकाश गोलंदाजी करण्याकरता पहिलाच बॉल घेऊन फटका चांगला लॉंग मध्ये बॉल चाललाय. इथे मात्र वॉट अ कॅच, सुपर, अविश्वसनीय झेल. सूर्य देवता डोळ्यावर असताना त्याने झेल टिपला, हे फार महत्वाचं आहे. आणि इथे मात्र संकटांचा सामना बीएमपीए पॅन्थर करतीये. 1 more विकेट डाऊन फॉर टीम बीएमपीए पॅन्थर्स. फलंदाज बाद डॉक्टर जयेश हॅज टू डिपार्ट, ज्यांना परतावं लागलं. माघारी परतीचा प्रवास तंबूच्या दिशेनं. नवीन फलंदाज मिस्टर डॉक्टर मॅटर पवन. येस, डॉक्टर विनय. काय अफलातून झेल टिपलाय. चांगली अप्रतिम चांगली क्षेत्ररक्षणाची परवरिश आपण इथं पेशकश केली आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बीएमपीए पॅन्थर्सला जिंकण्याकरता 14 या धावसंख्येची गरज आहे. डॉक्टर पवन क्रीडांगणावरती दाखल झालेत. भिवंडीचं नेतृत्व ते करतील आणि त्यांची साथ दिली जाईल ती डॉक्टर रुपेश यांच्या वतीनं. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला आणि एकच सिंगल. येस, डॉक्टर चिकणे, डॉक्टर भूपेश चिकणे आणि डॉक्टर पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जय विरूची. त्यामुळे आता भिवंडीकरांना ह्या दोघांकडनं बऱ्याचशा आशा अपेक्षा आहेत. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय आणि निर्धाव चेंडू, माफ करा, व्हाईट बॉलच्या मदतीनं एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 15. 15 1-5 ऑन स्कोर कार्ड. आकाश या गोलंदाजाची जर गोलंदाजीची ऍक्शन पाहिली आपण, अत्यंत व्यावसायिक ऍक्शन पाहायला मिळते. प्रोफेशनलिझम इथे, चांगली स्ट्रोक इथे पहा. इन फ्रंट ऑफ द विकेट, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. इथे कंबर कसतायत अक्षरशः. दर्जा आणि गुणवत्ता जी आहे स्वतःची ती दाखवतायत. अप्रतिम अप्रतिम चांगली फलंदाजी. गोलंदाज तयार. सुपर, अगेन मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा गुणवत्ता आणि जो दर्जा है, टप्पा गिरने के बाद जिस तौर पर इस गेंद ने कम उछाल प्राप्त किया, सीधी इस विकेट कीपर के दस्तानों में इस गेंद जाती हुई. कुल स्कोर जा पहुंचा है 16 रन. यहाँ पर 4 गेंदे और दो गेंद का खेल अभी भी शेष है. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डॉक्टर आकाश, जे खरं तर शेवटच्या 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. सुपर बॉलिंग, काय दर्जेदार गोलंदाजी करतोय खेळाडू. अप्रतिम स्वतःचा करिश्मा इथे दाखवत असताना डॉक्टर आकाश, हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये ते विरारकर इथे लढतायत बीएमपीए पॅन्थर्सच्या विरोधात. फटका चांगलाय, बॉल चाललाय सरळ सरळ भिवंडीकरांच्या भेटीला. 6 धावांसाठी मच नीडेड सिक्सर प्लेड बाय मिस्टर पवन. पवननेच मारले ना सर. याच 6 धावसंख्येच्या मदतीनं एंड ऑफ द थर्ड ओव्हर संघाची टोटल पोहोचली 22. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कदाचित आता विरार संघाला 2003 ची व्हीबी सिरीज आठवावी लागेल की ज्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विपक्षामध्ये शेवटच्या षटकात 5 धावा सचिन रमेश तेंडुलकरांनी गोलंदाजीच्या मार्फत रोखल्या. कदाचित तसं काहीच प्रत्यय रूप इथं त्यांना विरार संघाला त्या कटाक्षानं गोलंदाजी करावी लागणार आहे. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 5 धावांची गरज आहे, कारण 27चं टार्गेट पहा सर. 27च असताना देखील एवढा मुकाबला टफ केलाय म्हणजे चुरशीची लढत
विरार संघाच्या भात्यात देखील क्वालिटी बॉलिंग आहे हे त्यांनी दाखवलंय. परंतु हार मानतील तर ते भिवंडीकर कसले, कारण भिवंडी ही मातीच खरं तर संघर्ष योद्ध्यांची आहे. आणि इथे भूपेश चिकणे आणि त्याचा साथीदार डॉक्टर पवन क्रीडांगणावरती 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. कोण जिंकणार कोण हरणार, विरार की भिवंडी, भिवंडी की विरार, दोन्ही संघ ताकदवार आहेत. परंतु आता खरं तर वास्तवात जो संघ इथे जास्त परफॉर्मन्स अगदी परफेक्शन देईल त्याच संघाला इथून विजयाच्या दिशेनं वाटचाल करता येईल. चला जरा विरार संघ स्पीडअप करा. सामना अत्यंत क्रुशल मोमेंटला तुम्ही पाहताय. डेफिनेटली एक चांगली लढत तुमच्या भेटीला. चुरशीचा सामना खरं तर पाहायला मिळाला. जसा 2019च्या विश्वचषकाची फायनल आपण पाहिली न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या विरोधात, खरं तर ते अजूनही गुपित आहे. इथे वळूयात क्रीडा स्पर्धेच्या दिशेनं. 6 चेंडू 5 धावांची गरज. फटका चांगला आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट बॉल चाललाय. लॉंग ऑफ द ट्रॅक करतात 2 खेळाडू. चांगला स्टॉप दिलाय, परंतु तिथे धावा कंप्लीट केल्यात त्या 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 24. विजयाकरता 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. 27चे टार्गेट समोर आहे. काय अप्रतिम क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. BMPA असोसिएशन प्रेझेंट्स, त्यांच्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं ही एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सर्व खेळाडूंना इथे मात्र शुभेच्छा देऊन आपण वळूयात क्रीडा स्पर्धेच्या दिशेनं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. महेश धोनी स्टाईल क्लास. षटकारानं इथे सामन्याचा अगदी शेवट केलाय. व्हॉट अ मॅच. पवन आणि भूपेश चिकनेचं इथे कौतुक करावं लागेल. प्युअर क्लास.